चा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. क्रिकेटवरती असणारं प्रेम नेहमीच आपण पाहतोय. त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स देखील द्यायचे. रामेश्वर दादा आपण कोल्ड्रिंक्स देखील द्या. मॅच के बाद कुछ ठंडा हो जाए आणि कोल्ड्रिंक देखील दिली जात आहे. आणि आपण लगेचच सन्मान देखील करणार आहोत. येस आपण सन्मान करूयात. कैलास दादा पाटील आहेत आणि रामेश्वर दादा जाधव आहेत आणि या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच टीम दिवे संघ, कारण की आज एक मॅच अजून आहे. आज सन्मान आपण करतोय. येस या कैलास दादा या आपला सन्मान आपण घ्यायचा. अशोकजी केडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य 7 स्टार्स असे आपण पाहतो. त्यापैकी एक सितारा आमच्या सोबत जॉईन झालाय. नुकतीच नवीन गाडी देखील घेतली आहे. शुभेच्छा त्यांना देखील असतील. आणि क्रिकेटवरती तितकंच प्रेम आपण पाहत असतो. साबाद संघाच्या वतीने खेळताना देखील पाहत असतो. आणि कोंडेरीकर यांच्या वतीने त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. तदनंतर आमचे रामेश्वर दादा जाधव देखील आहेत. आमनेपाडा श्री समाजसेवक उद्योजक आणि शरद गायकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान त्यांचा देखील करणार आहोत. या शरदचे गायकर आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करायचा. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या दिवे संघ, कारण की आज एक्स्ट्राची अजून एक मॅच आहे. त्या अनुषंगाने आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बल्ल्याणी संघ देखील काल क्वालिफाय झाला होता, ते देखील सज्ज असतील. शुभ सन्मान, मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय रामेश्वरजी जाधव यांना. खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं आणि कोंडेरी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आणि आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. ओ रायसिंग अँड सरप्राइजिंग ब्युटिफुल डिलिव्हरी बाय बॉलर मेघनाथ. कमाल अशी गोलंदाजी सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र थोडंसं शांत आणि संत सावध सुरुवात मधाच्या आतमध्ये होत असताना टीम भावाळेच्या वतीनं पाहतोय. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. बॅक ऑफ दी हँड त्याच्यावरती इथे मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आता हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिला षटक आपण पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये आता 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव बनवली आहे टीम दर्शन 11 भावाले संघानं. गोलंदाज तयार. मार्क. ओ इथे मात्र लोक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक इथे झेल सोडलाय. कॅच सोडले की मास सोडले हे देखील पाहावं लागेल, कारण की योगेश भालेकरचा हा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण नेहमीच आपण पाहत असतो, ऐकत असतो, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला त्याने इतिहास रचला. 64 धावसंख्येवरती श्रीलंकेच्या विरोधात रोहित शर्माचा झेल, मग 263 धावांची इनिंग आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मॅक्सवेलचा झेल सोडला वर्ल्ड कप मध्ये आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला 200 धावांची नाबाद इनिंग. आता झेलची संधी आणि आता होणार नाहीये चुकी. रन मशीन हो भावाले. योगेश भालेकर बॅक टू द पवेलियन. अखेरीस 3 धावा आहेत आणि महत्वाचे विकेट्स आपण पाहिली तर योगेश भालेकर वास झालेत आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सुजित जाधव मधाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आता सूरज केणेवरती जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळावा असेल, कारण की आता विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाहीयेत. आपण पाहतो मित्रांनो संध्याकाळच्या सदरामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच लोला आपण अनुभवतो आहे
गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि आजचा हा स्पर्धेचा आपण पाहिला तर चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये देखील क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे या क्रीडांगणावरती अवतरलेत. मोलाचं सहकार्य, मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या वतीनं झालं आहे आणि लच गेन आउटफील्ड असणारं लेदर क्रिकेटचे क्रीडांगण कोंडेरे, पिसे आणि वासुंद्रे या 3 गावांसाठी एकंदरीत उभारलेलं हे स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण. आणि या क्रीडांगणाचे सर्व अंश विजयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेले क्रीडांगण आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज इथे मात्र संदीप पुणेशा होती. सूरज केणेची विकेट आली असती परंतु नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये सूरज केणेला मिळती आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करणला आपण पाहतोय. इकॉनॉमिकल स्पीड हाताळले जात आहेत. आता मात्र धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. कमीत कमी 30 धावा देखील फलकावरती जोडणं गरजेचं असेल टीम भावालेला. कारण की आपण विचार केला क्रीडांगणाचा तर नक्कीच या क्रीडांगणावरती 60 ते 70 धावा देखील चेस होताना आपण पाहिलं. त्या अनुषंगाने ही 3 षटकांची मॅच आहे आणि इथे मात्र 30 धावा देखील बनल्या तरी सुद्धा इथे फाईट होऊ शकेल यात शंका नाहीये. अप ट्रॅकर इथे मात्र पुढे येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच आमच्याकडे वळत असताना ज्येष्ठ पंच जहांगीर सरांचा वाईटचा इशारा आलाय. धाव फलकावरती आता जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. धावा बॅटने येत नाही परंतु अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवून देण्याचं कार्य जरूर करेल टीम भावाली संघासाठी. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढला. इथे मात्र एकच धाव घेतली जाईल कारण की आता सूरज केणे स्वतःवरती विश्वास दाखवतोय. विश्वासाला सार्थ ठरून मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी त्याला करावी लागेल कारण की आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ते म्हणजे तब्बल 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या फलकावरती 6. बाटल चांगला आपण पाहतोय. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आधी परखलं करण देखील. आणि खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि मधाच्या आतमध्ये अगदी रीड करत असताना करणला आपण पाहतोय. सूरज केणेला देखील शांत ठेवल्या आणि आता समोर ॲज अ बॅटर सुजित जाधव. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. या षटकामध्ये देखील धावा आल्या 4. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग स्विंग या नवेस. हा चेंडू देखील आलाय डॉट. आता भावाळे संघाला देखील शांत ठेवलं जात आहे. गोलंदाजाचं कौतुक. ज्या पद्धतीची गोलंदाजी मेघनाथनं केली होती पहिल्या षटकामध्ये त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करण देखील गोलंदाजी करतोय. ओ आता हा फटका स्टँड अँड डिलिव्हर परंतु मिस टायमिंग. अगदी वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज सुजित बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे मास्टर. आणि आता मात्र महत्वाची विकेट्स मधाच्या आतमध्ये संपादित होत असताना कुठेतरी बॅकफुटला जात असताना पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये टीम दर्श 11 भावाळे ब या संघाला आपण पाहतोय. धाव संख्या धाव फलकावरती 7 धावा आहेत आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती निखिल केणे दाखल झाला. कमालीची स्पर्धा, कमालीचं बॅटल आपण पाहतोय. जो संघ इथून जिंकेल तो संघ फाईट करेल टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाच्या अगेन्स्ट आणि त्याच्यातून संघ जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये टीम बल्ल्याने जो संघ काल विजय झाला होता, क्वालिफाय झाला होता, त्यांच्या अगेन्स्ट केलेल. आता कहीं पे निगाह कहीं पे निशाला मधाच्या आतमध्ये आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये मेघनाथने धावा खर्च केल्या 3, 1 विकेट्स घेतली आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करणने देखील कमालीची गोलंदाजी केली. 4 धावा फक्त खर्च केल्या आणि महत्वाची 1 विकेट घेतली. बलाढ्य अशा टीम भावाळे संघाला आता थोडंसं बॅकफुटला ठेवलं. चला टीम मीटिंग आता मात्र आपण करू नका कारण की अजूनही 2 मॅचेस इथून मात्र खेळवण्याच्या बाकी आहेत आणि आता विचार केला टाइमचा
तर 5:20 झालेले आहेत. आपल्याकडे अवघा 30 ते 40 मिनिटांचा वेळ शिल्लक आणि त्याच्यामध्ये आपल्याला या मॅचची पुढील इनिंग आणि त्याचबरोबर 2 मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आता मात्र आपण सहकार्य करा. टीम दिवे संघ 2 मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. जर वेळ तुम्ही केला तर तुम्हालाच कुठेतरी कमी षटकांच्या मॅचेस खेळवाव्या लागल्या. या गोष्टीची आपण नोंद घ्या. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सूरज केणेवरती जबाबदारी आहे. जास्तीचा वेळ आता घेऊ नका. हा शेवटचा ऑफिशियल कॉल आयोजकांच्या वतीनं दिला जातो आहे. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या संघाला. अंतिम 6 चेंडू स्ट्राईक खेळण्याचं बॅटर सूरज केणेवरती जबाबदारी आहे. जबाबदारीनं खेळावं लागेल कारण की आता धावा इथून मात्र येणं गरजेचं असेल. 7 धावा तर बनल्यात. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती देखील सूरजला आपण पाहतोय. सूरज भोईर आणि समोर सूरज केणे. सूरज वर्सेस सूरज असे हे बॅटल मधाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर खेळून काढला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून केला जातो आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नील केणे आगाभाई आपण या मंचावरती मोस्ट वेलकम. आपण या स्वप्नील केले आमच्या मुख्य मंचावरती या. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जितू केणे आपल्याला नक्कीच बोलवतात. आपण स्वप्नील मंचावरती या. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. सूरज केणे समोर. हो आता पाहावं लागेल. लाईन आली लेंथ. लेग स्टिक सोडली आणि पंचांचा उडता कव्वा उडता जहांगीर अंपायर म्हणू शकतो. क्या बात आहे. आता कुठेतरी त्यांच्या ऍक्शन देखील आपण पाहतोय. ज्येष्ठ पंच आहेत, वरिष्ठ पंच आहेत. त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन दी बोर्ड. डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समोर ॲज अ बॅटर सूरज केणे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज भोईर वरती जबाबदारी आहे. कमालीची मॅच. भावाळे त्यांच्या अगेन्स्ट दिवे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा आमच्यापर्यंत निर्णय येतोय की या सीमा रेषा पार षटकार. षटकार आला आणि षटकारानं आता धावसंख्या फ्लाय होत असताना 16 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सूरज केणे आता जबाबदारीने खेळतो. त्याला देखील माहित आहे कुठेतरी 30 धावा देखील बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. बल्ल्याणी संघ देखील दाखल झाला. या आपण मंचावरती या. सचिनजी गायकवाड, सूरज भगत आपण या मंचावरती. यासिन मोगल आपणास देखील रिक्वेस्ट असेल आपण या. आणि बल्ल्याणीचे आमचे तुकाराम दाणा जर आपण आलात असाल तर आपण देखील आमच्या मंचावरती या. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. अंतिम 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आता असेल. हो इथे मात्र सोडून दिलाय आणि पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलं. ऑफस्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा जरूर आला. येस रिव्ह्यू नाही आहे. पंचांसाठीच फक्त रिव्ह्यू असेल. चला आपण पंचांशी कुठलाही चर्चा करू नका कारण की ज्येष्ठ पंच थोडीशी आपण देखील रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर सातत्याने सुभाष मैदान ऐतिहासिक क्रीडांगण जे म्हणजे कल्याणचं आणि त्या क्रीडांगणावरती नेहमीच पंचांची भूमिका साकारताना यांना आपण पाहिलं आहे आणि ज्येष्ठ पंचांना कुठेतरी संधी या स्पर्धेच्या वतीनं देखील दिली आहे. हो आता मात्र घडलंय काय मधाच्या आतमध्ये तर बॅटची लिडिंग एज आहे. एकने छोडा दुसरेने पकडा. यष्टीरक्षकाने जरूर चेंडू सोडला होता. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहूया. येस आपण पाहिला तर नव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज प्रयत्न यष्टीरक्षकाचे चांगले होते परंतु शॉट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिला आणि चांगला झेल तिथे मात्र प्रस्थापित झाला. फलंदाज बाद सूरज केणे बॅक टू द पवेलियन.
संघावरती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू शिल्लक असतील आता मात्र फक्त तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि वेदांत वरती आता जबाबदारी आहे. 3 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील. स्वप्नील केने आगाबाई या वेलकम. आणि आता अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका दमदार आल्या चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. गगनचुंबी गगनभेदी सीमा रेषा पार बाहुबली षटकार. जहांगीर सर जो मागे बॉल दिला. धावसंख्या आता मात्र षटकाराच्या स्वरूपाने पुढे जात असताना 23-23 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. टीम आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या संघाच्या वतीनं, कारण की समोर भावाले ब संघ आहे ज्या संघामध्ये गोलंदाजीचा अटॅक नेहमीच आपण पाहिला आहे. त्यामध्ये महत्वाची भूमिका आपण पाहिली तर नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्याने अग्रेसर राहिलेला ॲज अ बॅटर योगेश वालेकर ज्याने मेडन षटक देखील नेहमीच हाताळलेत आणि आता सध्याच्या घडीला त्याच्यावरती जबाबदारी असेल. परंतु आता इथून जबाबदारी फलंदाज वेदांत वरती आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजीची आता जबाबदारी सूरज भोईर वरती आहे. 2 षटकार जरूर या षटकामध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली मेघनाथची. 3 धाबा खर्च केल्या, महत्वाची 1 विकेट घेतली. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज करणचं देखील चांगलं सहकार्य राहिलं. 4 धाबा त्याने खर्च केल्या, 1 विकेट घेतली. आता सूरज भोईर वरती आक्रमण झालं आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आला. 1 धाव कंप्लीट आणि इथे पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचं प्रदर्शन. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. आता वेदांतला देखील माहित आहे की आता कुठेतरी स्ट्राईक स्वतःवरती ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार देखील आला आणि आता तेच कार्य त्याने मधाशा आतमध्ये केलंय. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. इथून जर 1 षटकार आला तर 30+ टोटल जरूर पाहायला मिळेल. परंतु मधाशा आतमध्ये सूरज भोईर काय करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर याचं बॅटर वेदांत ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आला होता. अंतिम चेंडू या इनिंगचा. ओ फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑनला सज्ज असेल. 1 धाव तर कंप्लीट झाले आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. ओहो बॅकअप चांगलं मिळालं, नाहीतर मग सीमारेषेच्या दिशेनं चेंडू गेला देखील असता. परंतु अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि धावसंख्या धावफलकावरती 27 धावा आणि जिंकण्यासाठी आता 28 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच टीम आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या संघाला. चला जास्तीचा वेळ आपण आता मात्र खर्च करू नका. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. भावाले संघ आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिवे संघ आपण पाठवायच्या, कारण की अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. जो संघ इथून जिंकेल तो संघ पुढील मॅचमध्ये टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल आणि तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायचा संघ देखील मानला जाईल. परंतु तदनंतर SF2 सेमीफायनल क्रमांक 2 देखील आज येथे खेळवले जाईल. काल क्वालिफाय झालेला संघ MP स्पोर्ट्स वडल्याणी संघ देखील इथे सज्ज असेल. 3 षटकांच्या मॅचेस आहेत. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, अन्यथा षटक कमी केले जातील. आयोजकांची सूचना येते आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 28 आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवलीचा गोड आवाज रोशनजी संते सरांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. चला विनंती असेल भावाले बी टीम फिल्डिंग लावून घ्या आपण आणि बॅट्समन पाठवा. बघा यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत.
चला दिवे टीम बॅट्समन पाठवा आपले. चला 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघासमोर दर्शन 11 जय बजरंग भावाले बी आणि गावदेवी स्पोर्ट्स दिवे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चला बॅट्समन या आपण यानंतर दोन सामने खेळवायचे आहेत. दिवे संघ सहकार्य करा आपण. दिवे टीम प्लीज विनंती असेल. अठरा चेंडू आणि 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज केने. अठरा चेंडू आणि 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन कुणाल आणि जतीनी जोडी. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस आहे. एक धाव झाली कंप्लीट. लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर चेक करूया आपण. योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हाईट चेक करूया आपण या चेंडूची. नो बॉल. नो बॉल आहे. नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हाफ ट्रॅकर पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. योगेशने झेल पकडले परंतु फ्री हिट आहे त्यामुळे जीवनदान असेल. मिळते एक धावे चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती. 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बॅकफुल जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. यस फलंदाज बाद आहेत. चला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे त्या एंडला. यस समोरच्या विकेट कीपर एंडला आउट आहे. स्ट्राईक एंड वरती. सागर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती.
सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक इनला बॅट्समन सागर ऑन स्ट्राईक. धावसंख्या 4 आहे. दोनच चेंडू झालेले आहेत. बॅकफुटला गेले. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या टीम समोर. हाफ ट्रॅकर पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे मायटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार आणि झेल पकडलेला आहे षटकाराच्या बाहेर नयन केने यांनी आणि त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने नयनसाठी. बल्याणी गावचे समाजसेवक हरेश पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आला डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 17ची गरज सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग सीमा पार. दिवे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. नका करू ही विनंती असेल. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या आहे 17. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 11ची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालेलं आहे दिवे या संघासमोर. योगेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल योगेशला. सागर डान्सिंग डाऊन द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न आला डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. 11ची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आहे. सिंगल डबलने देखील हा सामना सहज जिंकू शकतात दिवे संघ. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. डीप मध्ये पॉइंट आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटला चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 18. 10 चेंडू आणि 10ची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन कुणाल आहे. ज्या कुणालने 2 षटकार लगावलेत तो कुणाल आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे दिवे संघाने. सेन्सिबल बॅटिंग ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. गॅप मधून चेंडू झाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. दोनच धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या आहे 20. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाची. 9 चेंडू शिल्लक. 8ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अराउंड विकेटने गोलंदाज ऑन साइडला. पिकअप स्ट्रोक इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार षटकार.
आहे. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. 8 चेंडू शिल्लक. प्रचंड वेग आहे. आलाय डॉट बॉल. 7 चेंडू आणि 2 ची गरज या मॅच मध्ये आहे दिवे संघाला. सॉफ्ट आणि गलट आहेत. ऑन साइडला फ्लिक केलंय. एक धाव झाली कंप्लीट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब फिल्डिंग आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाने. आणि या पुढील सामना असेल पिंपलगर आणि दिवे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. टॉस साठी आपण